हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग, राधे राधे. तर रविवारचा आज फुल डे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी इथं देवपूजा वगैरे झालेली आहे आणि ऋषीला सद्बुद्धी आली आहे. जरा देवांना फुलं वगैरे वाहतोय, नाही तर एरवी तर देव घेऊन पळत असतो. आंघोळ झाली, देवपूजा झाली आणि आज रविवार आहे तर जरा निवांत केस धुतलेले आहेत. दररोज कसं थंडी असते, सकाळच्या थंडीतून नको वाटतात केस धुवायला, तर आज केस धुवून घेतले. आणि जेवणात करायची होती पावभाजी, तर रात्रीच विचार करून ठेवलेला की उद्या पावभाजी बनवूया. सगळे घरी असतात पण भाज्याच नव्हत्या, टोमॅटो नव्हते, मटार नव्हतं, संपलेला. बाय नुशो, बाय बेटो. ऋषी आणि त्याचे पप्पा गेले भाज्या आणण्यासाठी बाजारात. ज्या भाज्या संपलेल्या आहेत त्या, आणि ऋषीचे केस पण कापायचे होते, तर ऋषीचे केस कापण्यासाठी त्याला पण घेऊन गेले. आणि ऋषी नाहीये तोपर्यंत म्हणलं हे सगळं आवरून ठेवावं. ते किती वेळा जरी उचलून ठेवलं तरी पुन्हा जसं तसं होतं, पण थोडंसं की आपल्या मनाला पण शांतता होते. आणि रुद्र पण गेलेला आहे खाली, तर म्हणलं हे सगळं आवरून घेते, नंतरच बाकीच्या कामाला लागते. तर हे मी आवरून घेतलं सगळं. आहेत तेवढ्या भाज्या चिरून घेते, कारण भाज्या वगैरे कट करायला काही जास्त वेळ लागणार नाहीये. फक्त फ्लावरला तेवढं लक्ष देऊन चिरावं लागतं. त्याच्यामध्ये ना आळ्या वगैरे असतात ना, तर किडक्या असतात, त्यासाठी त्याला थोडंसं लक्ष द्यावं लागतं. आणि दुसऱ्या भाज्या काय कशा पण कट केल्या तरी चालतात, कारण पावभाजीला तसंही त्या मॅशच होणार आहेत. अद्रक लसणाची पेस्ट बनवून ठेवली आणि शिमला मिरची कांदा पण चॉपरमध्ये बारीक कट करून. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर मी जे तोरण बनवायला घेतलेले, तर आता मी ते तोरण बनवून घेते. आता भाज्या वगैरे सगळं कट करून ठेवलंय, अजून काही ऋषी आलेले नाही. तर तोपर्यंत मी काय करते, हे तोरण विणते. जसा वेळ भेटेल तसं विणत असते. तर तोरणपट्टी आता आपली पूर्ण तयार होत आलेली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मी तोरण बनवणार आहे, तर त्या तोरणची आता पट्टी पूर्ण होत आलेली आहे. आणि पट्टी पूर्ण झाली की त्याला एक ऑरेंज कलरची बॉर्डर लावणार आहे. आणि पूर्ण तयार झाल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत शेअर करेन. काय केस कापले? चला आंघोळीला, आंघोळी चला, बाथरूम मध्ये चला, बाथरूम मध्ये. इथे नाही, बाथरूम मध्ये. ऋषीचे केस कापले आणि घरात आल्याबरोबर केस कापले म्हणून रडत होता. आंघोळ घालायची तर कपडे लगेच जागेवरच काढायला लागला, म्हणून त्याला मी नंतर आंघोळ वगैरे घातली. आणि आज बाजारात बघा कशा फ्रेश भाज्या आणि फळं भेटलेली आहेत त्यांना, तर मस्त फ्रेश अशा. ठीक आहे, चवळी चवळी आणि हे पाव, पाव भाजीसाठी पाव. दारुशी बघ ना, दारुशी खा, तू खा, खा ना तू. हे भाज्या वगैरे घेऊन आले आणि मटर सोलत बसले. आणि ऋषीला बघा फळं खायची होती, खायचं तर काही नसतं, फक्त कट करून दे बोलत होता, म्हणून ऍपल दिलं तर ऍपल पण नाही खाल्लं. पहिले पेरू मागितलं तर पेरू पण नाही खाल्ला. मी घेतली पावभाजी करायला, तर कुकरमध्ये होतं तेवढं बटर टाकलं, नंतर तेल टाकलं. तेलामध्ये आपलं कांदा, अद्रक लसणाची पेस्ट, शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून छान त्याला परतून घ्यायचं. मसाले टाकायचे त्याच्यामध्ये, काश्मीरी लाल तिखट टाकायचं, परत पावभाजी मसाला टाकायचा, पाहिजे तर कांदा लसूण मसाला पण तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे मात्र काश्मीरी लाल तिखट पण नव्हतं आणि ह्यांना सांगितलं होतं बीट घेऊन, आता हे बीट पण नाही घेऊन आले. तर कलरिंगसाठी आपण बीट किंवा काश्मीरी लाल तिखट वापरू शकतो. आणि तेल सुटेपर्यंत मसाल्यांना असं परतून घ्यायचं आणि नंतर आपल्या आवडीच्या भाज्या टाकायच्या. भाज्या टाकायच्या आणि भाज्या टाकल्या की भाज्या पूर्ण मसाल्यामध्ये छान परतून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, भाज्यांच्या वरती थोडंसं पाणी राहील असं. आणि 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या. 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि कुकर थंड होऊ द्यायचं. नंतर उघडल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला भाज्यावरती पाणी दिसतं, तर त्या भाज्यांना काय करायचं, त्या पाण्यामध्ये मॅश करून घ्यायचं छान पावभाजीच्या मॅशरने. आणि परत गॅस पेटवायचा, त्याला थोडंसं शिजू द्यायचं. वरतून पावभाजी मसाला, कोथिंबीर आणि बटर तुम्ही टाकू शकता. पावभाजी जास्त घट्ट झाली त्याच्यात गरम पाणी टाकायचं. आणि इथे माझी पावभाजी तयार झालेली आहे, म्हणून जेवायच्या वेळेस मी गरम गरम पाव भाजून घेतले. तर माझ्याकडे बटर नव्हतं, तर तुपामध्ये छान पाव भाजले. कान केस माझ्या मुलांना ना खायलाच नको असतं. इथे बघा ऋषीला खाऊ घालते, त्याला खायचं नाही. रुद्र पण किती वेळचा खाली गेलेला आहे, अजून आलेला नाही. रुद्र सकाळपासून खाली खेळायला गेलेला होता, चहा बिस्किट खाल्ले आणि खाली खेळायला गेला. आंघोळ नाही केली, काय नाही. आणि आता 2:30 वाजता आलाय आणि नंतर आंघोळ वगैरे केली ना आता जेवायला मागतोय, तर त्याच्यासाठी त्याला जेवण देऊ. परत रुद्रसाठी पाव वगैरे गरम केले आणि त्याला जेवायला दिलं. रुद्रने जेवण वगैरे केलं आणि ऋषी काही झोपणार नव्हता दुपारचा, घरात मस्ती करूच, तर मला चला कुठेतरी बाहेर जाऊन येऊया. तर गणेश नगरला नवीन गणेश घाट झालेला आहे, तर तिथे गणेश घाट बघण्यासाठी आम्ही गेलो. तर इथे ऋषीलाच तयार करते मी बाहेर जाण्यासाठी.
ऋषीला तर खूपच मज्जा वाटते बाहेर जायचं म्हणल्यावर. गाडीवर बघा कसा उभा राहतो आणि मस्ती करतो. ऋषी हाय, पाणी इकडून पाणी दिसतंय. चल चल इकडे, चला इकडे, चला इकडे, पुढे पाणी आहे, चला या ऋषी इकडे. कुठे? आणि हा आहे गणेश नगरचा गणेश घाट आणि छान बनवले तिथं बसायला वगैरे वॉकिंगला. सारख्या लहान मुलांसाठी मात्र थोडंसं डेंजर आहे, कारण तिथे दोन्ही साईडला पाणी आहे आणि ही मुलं सारखी पळतच राहतात. तर ऋषी सारखा पळत होता म्हणून यांनी त्याला थोडा वेळ खांद्यावरती उतरून घेतलं, पण तो काय बसतच नव्हता. तिथे आपल्याला बसायला वगैरे बरं वाटतं संध्याकाळच्या वेळेला. आम्ही थोडा वेळ बसलो. ए बाबू बाबू थांबत नाही ना. चलो बस ऋषी तिथे बस, बस त्याच्यावरती, बस 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 त्याच्यावरती बसा. नंतर आम्ही येता येता गेलो एका हॉटेलमध्ये. तर तिथे घेतली रुद्रने मिसळपाव, मी वडापाव आणि त्यांनी त्यांच्यासाठी शेवपुरी. आणि घरी आलो तर रुद्र खालीच उतरला होता मुलांसोबत खेळण्यासाठी आणि ऋषी झोपला. तर कसं डोकं वगैरे धुतलेलं आणि वातावरण पण आता बरोबर नाहीये, आभाळ येते सारखं. माझं डोकं थोडंसं जड वाटत होतं म्हणून मी ते मसाला चहा बनवला आणि आम्ही दोघांनी चहा घेतला. आणि नंतर तर काय मला सर्दीच झाली, ऋषीला पण सर्दी झालेली आहे. चला भेटूया आता नंतरच्या एका नवीन